तर या ठिकाणी अंतिम पारितोषिक वितरण सोहळ्याच्या प्रसंगी उपस्थित सन्माननीय पाहुण्यांचं मात्र आपण सर्वप्रथम यथोचित स्वागत आणि सन्मान करूया। तर मी राज यांना विनंती करतो की राज यांनी आपल्या शुभ हस्ते आजच्या या अंतिम पारितोषिक वितरण सोहळ्याचे अतिथी सन्माननीय ॲडव्होकेट तुषार दादा पाटील साहेबांचं आपण यथोचित स्वागत आणि सन्मान या मंचावरती करायचं आहे। आणि तर राज आणि पुरुषोत्तम दुधुसकर आपण देखील यायचं आहे। ॲडव्होकेट तुषारदादा पाटील साहेबांचा आपण या ठिकाणी वस्त्रालंकार अर्थात शॉल देऊन आपण हा शुभ सन्मान या ठिकाणी करणार आहोत। खरं तर अतिथी देवो भव ही आपली परंपरा आणि आलेल्या पाहुण्यांचं यथोचित स्वागत आणि सन्मान आपण या मंचावरती करणार आहोत। त्याचबरोबर सन्मान चिन्ह देऊन साहेबांचं यथोचित स्वागत सन्मान होईल। एकदा टाळ्या होऊन जाऊ द्या मित्रांनो, कारण हे असे व्यक्तिमत्व आहेत की जे सातत्यानं तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभे असतात। पुरुषोत्तम दुधुसकर साहेब असतील, राज साहेब असतील, यांच्या शुभास्ते मात्र हा शुभ सन्मान या ठिकाणी केला जातोय। यानंतर मी प्रितेश राणे यांना विनंती करतो की आपण आमच्या मंचावरती उपस्थित सन्माननीय विजयशेठ खानावकर साहेब माजी नगरसेवक पनवेल महानगरपालिका यांचा आपण यथोचित स्वागत आणि सन्मान करावा। मायेची उबदार शाल आणि त्याचबरोबर या स्पर्धेची गोड आठवण म्हणून सन्मान चिन्ह देऊन साहेबांचा, त्याचबरोबर मंगेशजी पोळू साहेब देखील या ठिकाणी आहेत आणि या मान्यवरांच्या शुभास्ते मात्र हा शुभ सन्मान आपल्याला मंचावरती पाहायला मिळतोय। प्रितेश राणे आज खूप सारी मेहनत आहे। खरं तर दुपारच्या सत्रामध्ये थोडेसे अब्सेंट होते, परंतु सकाळी आणि संध्याकाळी या दोनही ठिकाणी मात्र खूप सारी मेहनत त्यांच्या माध्यमातून। त्यानंतर बाबू दुधुसकर अर्थातच पुरुषोत्तम बाईंना विनंती आहे की आपण आपल्या शुभास्ते आमच्या मंचावर उपस्थित आदरणीय इरफानजी पटेल साहेब यांचा आपण यथोचित स्वागत आणि सन्मान करायचा आहे। खरं तर हे असे व्यक्तिमत्व आहेत की जे सातत्यानं तरुण वर्गांना एकत्रितपणे आणण्याचं काम करतात। इरफानबाई एक हसतमुख व्यक्तिमत्व आपल्याला नक्कीच पाहायला मिळते, नेहमी त्यांच्या चेहऱ्यावरती स्माईल आपल्याला पाहायला मिळते आणि एक खूप आणि यानंतर मी विनंती करतो स्वप्नील जाधव यांना की आपण आपल्या शुभ हस्ते पुढील सन्मान करायचा आणि हा सन्मान सुशांतजी मोरे यांचा आपण या ठिकाणी नक्कीच हा सन्मान या ठिकाणी केला जाईल। पुढील सन्मान आहे या याचा यस या ठिकाणी आणि यानंतर मात्र आपण आणि यानंतर दीपसिंग यांना विनंती आहे की आपण आपल्या शुभ हस्ते पुढील सन्मान करायचा। आमच्या मंचावरती उपस्थित सन्माननीय रोहित नांगरे पाटील साहेब यांचा आपण शुभ सन्मान या मंचावरती करावा। खऱ्या अर्थानं आणखीन एक युवक जो सातत्यानं तुषार दादांच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहतात असं एक व्यक्तिमत्व आहे आणि सातत्यानं जर आपण पाहिलं तर तरुणांना प्रेरित करण्याचं काम यांच्या माध्यमातून केलं जातं। तर रोहितजी नांगरे पाटील साहेबांचा देखील या ठिकाणी शुभ सन्मान आपल्याला पाहायला मिळतोय। यानंतर आपण अंतिम पारितोषिक वितरण सोहळ्याकडे वळणार आहोत। तर या ठिकाणी आपण सेमीफायनल 2 चा जो सामना झाला होता त्याचं प्लेअर ऑफ द मॅचचं पारितोषिक देणं देखील बाकी होतं आणि हे पारितोषिक वितरित करण्यासाठी मी रोहितजींना विनंती करतो की सेकंड सेमीफायनलचा
प्लेअर ऑफ द मॅचचं पारितोषिक आपण आपल्या शुभास्ते या ठिकाणी देऊन गौरवित करायचं आहे. ज्याच्या बॅटमधून 6 चेंडूमध्ये आला तब्बल 25 धावा, 4 उत्तुंग षटकार ज्यानं या ठिकाणी लगावले. तर अर्थातच सेमीफायनल 2चा प्लेअर ऑफ द मॅच अक्षय सरोदे ठरतोय. आज या संपूर्ण दिवसभरामध्ये तब्बल 20 पेक्षाही जास्त षटकार ज्याच्या बॅटमधून आलेत. तर अक्षयला मात्र या ठिकाणी हे सन्मानित केलं जातंय. मेडॅलियन देऊन या खेळाडूला मात्र प्लेअर ऑफ द मॅच या पुरस्काराने सन्मानित केलं जातं. यानंतर मेगा फायनलचा प्लेअर ऑफ द मॅच आणि हे पारितोषिक वितरित करण्यासाठी मी इरफान पटेल साहेबांना विनंती करतो की आपण आपल्या शुभास्ते मेगा फायनलचा प्लेअर ऑफ द मॅच अर्थातच मॅन ऑफ द मॅच ज्याच्या बॅटमधून आले 4 षटकार, 11 चेंडू आणि 30 धावा, संतोष मदने ठरतोय मेगा फायनलचा प्लेअर ऑफ द मॅच पुरस्काराचा मानकरी. संतोष मदने, कायरन पोलार्ड ऑफ कलंबोली क्रिकेट. आणि या खेळाडूला इथे मात्र सन्मानित केलं जात आहे मेडॅलियन देऊन. खरं तर ऑलिम्पिकची सर्वत्र चर्चा आहे आणि एक खूप चांगली संकल्पना ईगल बॉईज ट्रॉफी 2024च्या माध्यमातून या प्रत्येक खेळाडूला सकाळपासून आपण मेडॅलियन देऊन या ठिकाणी गौरवतोय. संतोष मदनेचं हे फॅन फॉलोविंग आहे. आणि त्यानंतर मात्र आमच्या आयोजकांच्या चॉईसनुसार आपण बेस्ट फिल्डर हे पारितोषिक देणार आहोत. आणि हे पारितोषिक देण्यासाठी आमच्या मंचावर उपस्थित सूरजजी जाधव साहेबांना विनंती असेल की आपण आपल्या शुभास्ते बेस्ट फिल्डर या विजेत्याला सन्मानित करायचं. आणि या संपूर्ण स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट क्षेत्ररक्षक म्हणून निवड होती आहे ती रॉयल संघाचा बॉबी. सर्वोत्कृष्ट क्षेत्ररक्षक, कमालीचं क्षेत्ररक्षण संपूर्ण दिवसभर संघ मेगा फायनल पर्यंत जो पोहोचला. कारण क्षेत्ररक्षणाची खूप मोठी भूमिका असते आणि खास करून पावसाळी रबर बॉल क्रिकेट स्पर्धेमध्ये शरीराचं संतुलन राखणं, स्लिपरी आउटफील्डमध्ये स्वतःला सावरणं, आवरणं आणि त्यानंतर चेंडू अडवणं हे सर्वाधिक चॅलेंजिंग असतं. बॉबी ठरतोय. त्यानंतर पुढील पारितोषिक आहे या संपूर्ण स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट गोलंदाज. आणि हे पारितोषिक वितरित करण्यासाठी मी पुन्हा एकदा इरफानबाईंना विनंती करतो की आपण आपल्या शुभास्ते या ठिकाणी सर्वोत्कृष्ट गोलंदाज तर नक्कीच या ठिकाणी चल सुनीलजी सकपाळ साहेब आणि त्याचबरोबर इरफानजी पटेल साहेब या दोनही सन्माननीय पाहुण्यांना विनंती असेल की आपल्या शुभास्ते या संपूर्ण स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट गोलंदाज ज्यांच्या गोलंदाजीचं विश्लेषण आहे 4 षटकं, 49 धावा, 4 विकेट्स आणि बेस्ट बॉलिंग फिगर आहे 7 धावा देताना 2 विकेट्स. या संपूर्ण स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट गोलंदाज ठरतोय तो अर्थातच राहुल भोईर. या संपूर्ण स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट गोलंदाज. त्या खालोखाल जर आपण पाहिलं तर भावेश 3 षटकं, 31 धावा, 3 विकेट्स, परंतु 4 विकेट, एका विकेटची आघाडी. आणि त्यामुळे सर्वोत्कृष्ट गोलंदाजाचं हे जे पारितोषिक आहे ते मात्र राहुल भोईरच्या नावावरती जाते. यानंतर या संपूर्ण स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट फलंदाज आणि सर्वोत्कृष्ट फलंदाजाचं पारितोषिक देण्यासाठी मी आदरणीय विजय शेठ खानावकर साहेबांना विनंती करतो, माजी नगरसेवक पनवेल महानगरपालिका, की आपण आपल्या शुभास्ते या संपूर्ण स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट फलंदाज या खेळाडूला सन्मानित करायचं आहे. 280चा स्ट्राईक रेट, तब्बल 2 वेळा या स्पर्धेमध्ये नाबाद, बेस्ट बॅटिंग फिगर 45, 11 सिक्सेस
आणि या संपूर्ण स्पर्धेमध्ये 84 धावा या संपूर्ण स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट फलंदाज ठरतोय. या मैदानावरचा सर्वाधिक लोकप्रिय खेळाडू अर्थातच परेश कडके या संपूर्ण स्पर्धेतील बेस्ट बॅट्समन. आणि आदरणीय विजय शेठ खानावकर साहेब यांच्या शुभ हस्ते मात्र उत्कृष्ट फलंदाज या पुरस्काराने मात्र परेश कडकेला या ठिकाणी सन्मानित केलं जात आहे. त्यानंतर या संपूर्ण स्पर्धेतील द्वितीय क्रमांक आणि हे द्वितीय क्रमांक मी आदरणीय विजय शेठ खानावकर साहेब आणि त्याचबरोबर ॲडव्होकेट तुषारदादा पाटील साहेब या दोनही मान्यवरांना विनंती करतो की आपण आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक वितरित करायचं. आणि या पुरस्काराचं स्वरूप आहे ईगल बॉईज ट्रॉफी 2024. द्वितीय क्रमांक रॉयल बी संघाचा संघनायक. खरं तर आजच्या संपूर्ण दिवसभरामध्ये खेळ कमालीचा राहिला. पावसाळी रबर बॉल क्रिकेट स्पर्धेमध्ये रॉयल बी संघ नेहमीच अग्रेसर राहिला आहे आणि इथे मात्र या संघानं पटकावलं या स्पर्धेचं उपविजेतेपद. स्वप्नीलजी जाधव साहेब, ॲडव्होकेट तुषारदादा पाटील साहेब, त्याचबरोबर सन्माननीय विजय शेठ खानावकर साहेब या सन्माननीय पाहुण्यांच्या शुभ हस्ते मात्र दिला जातोय या स्पर्धेचा द्वितीय क्रमांकाचा करंडक. अर्थातच रॉयल बी हा संघ ठरतोय या स्पर्धेचा उपविजेता. आणि यानंतर मी ॲडव्होकेट तुषारदादा पाटील साहेबांना विनंती करतो की या संपूर्ण स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट खेळाडूला मात्र आपण सन्मानित करायचं आहे. या संपूर्ण स्पर्धेमध्ये ज्या खेळाडूच्या बॅटमधून आल्या तब्बल 109 धावा, 17 षटकार, एक अर्धशतक, 2 वेळा नाबाद, बेस्ट फिगर 51, गोलंदाजीमध्ये 2 षटकं, 2 विकेट्स आणि 40 धावा, या मैदानावरचा 3 रनआउट्स देखील त्याने या संपूर्ण स्पर्धेमध्ये घेतले. या मैदानावरचा मिस्टर 360 अर्थातच अक्षय सरोदे ठरतोय या संपूर्ण स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट खेळाडू अर्थात मालिकावीर. आदरणीय ॲडव्होकेट तुषारदादा पाटील साहेब यांच्या शुभ हस्ते मात्र या खेळाडूला इथे सन्मानित केलं जाते. 403.70च्या स्ट्राईक रेटनं यानं तब्बल 109 धावा 4 सामन्यांमध्ये त्याच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळाला. आणि यानंतर ॲडव्होकेट तुषारदादा पाटील साहेब, सन्माननीय विजय शेठ खानावकर साहेब, आदरणीय इरफानजी पटेल साहेब, रोहितजी नांगरे पाटील साहेब, आदरणीय पोळ साहेब, त्याचबरोबर सन्माननीय जाधव साहेब या सर्व सन्माननीय पाहुण्यांना विनंती असेल की आपण आपल्या शुभ हस्ते सन्मानित करायचं आहे प्रथम क्रमांकाचा मानकरी रॉयल स्पोर्ट्स कळंबोली संघ जो ठरतो या स्पर्धेचा विजेता संघ. पहा हे अविस्मरणीय क्षण आणि हे अविस्मरणीय क्षण मात्र आपल्या कॅमेऱ्याच्या माध्यमातून टिपले जात आहेत. खऱ्या अर्थानं जर पाहिलं तर कॉंग्रॅच्युलेशन्स टू द विनिंग टीम. दोनही विजेत्या संघाचा आपण या ठिकाणी करूयात हार्दिक हार्दिक अभिनंदन. आणि